गुड मॉर्निंग. आज सकाळची सुरुवात मस्त ब्लॅक टीने झाली आणि लगेचच आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला. आमचं डेस्टिनेशन 45 मिनिटाच्या अंतरावर होतं, पण त्याआधी आम्ही पाचाड गावात असलेल्या जिजामाता समाधीचे दर्शन घेऊन पुढे निघालो. 45 मिनिट्सचा हा प्रवास झाल्याच्यानंतर आम्ही पोचलो आपल्या राजाची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी. समुद्रसपाटीपासून 2700 फूट उंचावर असलेला हा किल्ला आपल्या महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात महाडजवळ आहे. पूर्वी या किल्ल्याला रायरी हे नाव होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1656 हा किल्ला जिंकला होता. 16 जून 1674 रोजी महाराजांचा भव्य इथे राज्याभिषेक पण झाला होता. आता एक्साइटमेंट होती आम्हाला की आम्ही कधी किल्ल्यावर पोचतोय. तुम्हीही जर गड किल्ल्यांवर जात असाल तर पाण्याची बॉटल किंवा बिस्किटचे पुडे याचा कचरा आजूबाजूला न करता तो आपल्यासोबतच कॅरी करा. जाताना आम्हाला खूप सारे वॉटरफॉल दिसत होते. त्यानंतर थोडं पुढे चालून आल्याच्यानंतर भव्य असं प्रवेशद्वार लागलं. प्रवेशद्वार क्रॉस करून जेव्हा आम्ही पुढे आलो त्यानंतर खरंच धुक्यांनी नटलेला हा डोंगर पाहून तर मन अगदी इथेच रमून गेलं. तिकडनं आम्हाला टकमक टोक दिसत होतं. त्यानंतर आम्ही तिकडे थोडा वेळ थांबलो, कारण की वरती आम्ही खूप चढून आलो होतो, तर थोडी म्हटलं विश्रांती घ्यावी. आणि हे सगळं पाहून ना तर स्वर्गाचं फिलिंग येत होतं. शब्दात सांगता येत नाही हा अनुभव. इतका भारी होता ना. सगळीकडे पूर्ण धुकंच दिसत होतं, म्हणजे समोरचं काही दिसतच नव्हतं. खरंच मी माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम हा अनुभव घेतलेला. आणि हे आहे गंगासागर तळं. इथे पाण्याचा पूर्वी साठा केला जात होता. आम्ही पोचलो आहे गडावरती. महाराजांची मूर्ती पाहून मन अगदी प्रसन्न झालं होतं. लांबूनच दिसत होती, पण खरंच पूर्ण शीन आमचा निघून गेला. म्हणजे खूप थकवा होता, पण इथे आल्याच्या नंतर ना सगळा थकवा निघून गेला आणि आम्ही पूर्ण रायगड एक्सप्लोर केला. तो आता शब्दात सांगणं ना खूप अवघड आहे. महाराजांचं दर्शन घेतल्याच्या नंतर आम्ही भव्य बाजारपेठ, त्यानंतर श्री जगदेश्वराचं मंदिर आणि त्यापुढे असणारी महाराजांची समाधी याचं दर्शन घेऊन आम्ही निघालो पेटपूजा करण्यासाठी. कारण प्रचंड भूक लागलेली. ॲक्च्युली आम्हाला बेसन आणि भाकरी खायची होती, पण ते बंद झालेलं, त्यामुळे आम्ही मॅगी खाल्ली. आणि पूर्ण किल्ला बघून झाल्याच्या नंतर मला तरी असं वाटलं प्रत्येकाने एकदा आपला रायगड हा नक्की बघितला पाहिजे. जर तुम्हाला पायी येता येत नसेल तर रोपवे इथे अवेलेबल आहे, पण नक्की एकदा विजिट करा. थँक्यू फॉर वॉचिंग. फॉलो फॉर मोर व्हिडिओज. बाय.